तर गाईज आता निघालोय. आपलं सामान बघू शकता, हा आपला बबलू भाई. काय रे लोकेशन एक नंबर रे. तर काही दिन अभी रुके बिरयानी लेने के लिए. तो अभी दिखा तो हमारा प्रवीण भाई, ये देख सकते हैं हमारा प्रवीण भाई इधर आया है. अब आप प्रवीण चला जरा बिर्याणी खायला जाऊ. पोरांसाठी कसं वाटतं? खूप छान. आपली पोरं कशी आहेत तुला? चांगली वाटतात ते चांगले. म्हणजे आता मानगावला आपण पोहोचलोय. काय 2 शब्द बोल आपल्या ब्लॉग मध्ये. काय ना सगळी पोरं चांगले. अब काही सुबह निकले थे, अभी बजे किती वाजले? 12. तर अभी बजे 12. अभी टाइम लगे 2 बजे हम उधर पहुंचने वाले हैं. तो चलो अभी बिरयानी लेते, पार्सल लेते और उधर जाके खाते. पहले बाद में दिखा तो कैसा है वॉटरफॉल. काहीच बिर्याणी आम्ही पार्सल नेणार होतो, तो सगळे पोरांना आता भूक लागले म्हणून आम्ही इथेच बिर्याणी खातो. बिर्याणी खातो आणि डायरेक्ट जातो आपल्या वॉटरफॉलला. तर बघू शकता आपला श्रवण भाई आपले नेहमीच असतो ब्लॉग मध्ये. आणि आज नवीन चेहरा आपल्या ब्लॉग मध्ये आलाय. टेस्ट कशी आहे? चांगली आहे. चांगली आहे. दुकानाचं नाव दे. साई कृपा बिर्यानी स्टॉप. बिर्यानी अच्छा था और टेस्ट भी. थैंक यू. और क्वांटिटी भी अच्छा था. आपका लोकेशन बताओ सर. आपका लोकेशन मानगांव. हाँ, मानगांव रायगढ़ मोतीराम प्लाजा, बिल्डिंग नंबर मोतीराम प्लाजा, टॉप नंबर 1. टेस्ट एकदम बिल्कुल अच्छा था सर. टेस्ट एकदम अच्छा था. क्वांटिटी भी आपली पोरं सगळी आली तिथं. टेस्ट एक नंबर आहे. तुम्ही एकदा नक्की विजिट करा इथं. आणि बघू शकता आपली भावाची आता इथं निघालोय. तर लोकेशन आपल्या भावाला माहिती. आम्ही रेस्टसाठी थांबलेलो इथं. तर अजून किती वेळ लागेल? अजून आपण मानगावला आहोत. तिथून निजामपूर रोड, तिथून आपल्या कडपेला एक साधारण ते 28 मिनिटं लागतील. इथून आपल्या मानगाववरून 19 किलोमीटर आहे ते. चालायला लागते तिथं काय? तिथून आपली गाडी तिथे पोहोचेल. तिथून 5-10 मिनिटं थोडे चालायला लागेल. तर तुम्हाला मी तिथं लोकेशन दाखवते, तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा तिथं. काय आम्ही बिर्याणी घेतलेली, आता परत पार्सल पण घेतले आम्ही. काही जाता इथं पोहोचलो आणि आपली गाडी लावली पाठी. बघू शकता आपली इथं गाडी लावली. इथं पार्किंग आहे आणि इथून अजून 2 किलोमीटर चालत जायचं आहे. तर चला जाऊया. चालायला तर आपल्याला लागलच. तर तुम्हाला लोकेशन प्रॉपर नंतर सांगते, कारण मला पण माहिती आहे. तर काहीच 2 किलोमीटर नाही चालायचं, कारण पूर्ण गाडी येत आहे. थोडंसं चालायचं आहे आणि लोकेशन एक नंबर आहे. माझ्या समोरच लोकेशन आहे. थांबा तुम्हाला दाखवते. म्हणजे सिनेमॅटिक आता एन्जॉय करा, कारण लोकेशनच तेवढं भारी आहे. तर काही जाम प्रेशर आहे इथं पाण्याला आणि आता पाणी पण इथं वाढलंय. लोकेशन आम्ही रील्स बघून इथं आलेलो. पाणी एकदम साफ होतं, एकदम पाचीसारखं पाणी होतं. पण इथं आलो आणि नंतर बघा. तो गाइस अभी इधर से जा रहे हैं. हमारे साथ हमारा आज विवेक भाई है. लोकेशन अच्छा था पर थोड़ा सा पानी ख़राब था, इसलिए हम फिर से जा रहे दूसरे लोकेशन पर. तो अभी दम लगाए, कारण चढाव खूप होता तिथं, म्हणून थोडासा दम लागलाय. तर आपला विवेक भाऊ काय बोलते बघा. काय बोलणार भाई, गरीब माणसं. गरीब माणसं नाही रे. लोकेशन कसं होतं? लोकेशन एक नंबर होता. दम लागला मी काय बोलू शकत नाही. इंस्टा पे रील देख के इधर आए थे. लोकेशन अच्छा था पर थोड़ा सा पानी खराब था, इसलिए फिर से जा रहे उधर दूसरे लोकेशन पे. तो चलो अभी जा रहे हैं. सकते बच्चा
तो काही गणपती बाप्पा कशी काय यांचीच पावरनी जातो टेम्पो ही तसं काय जोर लावता भाऊबली हो आमचा बबलू भाऊबली काय बोलतास सर काय तिथं तो काहीच कभी भी इंस्टा पे रील देख के मत आओ क्योंकि फसवणूक भी हो सकती है आणि आपल्यासोबत ती झाली आहे तर काहीच आता आमच्यासोबत फसवणूक झाली फसवणूक नाही झालंय पण लोकेशन सेम होतं सगळं बरोबर होतं फक्त पाणी खराब होतं बाकी लोकेशन एक नंबर होतं तर आलोय भारी आपल्या भावासाठी एक डायलॉग बोलतोय भाई तो अपना दोस्त सार्थक किधर है अरे वो सुबह से घर से निकला हुआ है, अभी तक आया ही नहीं. मुझे लगता है 4-5 घंटा हो गया, सिर्फ गाड़ी ही चला रहा है बाइक की. इधर उधर घुम रहा है अभी वो किसी आपल्या भावाला बाईक राईड करायची होती त्याला बोला आमच्या सोबतच चल ऐकलं नाही भावाने त्याला बाईक राईड करायची होती म्हणून तो आमच्या पाठून आला पण आता तो रस्ता भटकलाय पूर्ण आम्ही मस्त पळून आलो मस्त लोकेशन होतं ते पण बघून आलो तर भावाला अजून काही रोड नाही सापडत आणि आता वाजले 3:50 झाली जाता आणि अजून काय आपला भाऊ येत नाही तो बोलते मी जवळच आहे तुमच्या बघूया तो येण्याची आम्ही वाट बघू तो आल्यावर जाऊया बघा हाच तो पोरगा यासाठी आम्ही एक तास थांबलेलो जाम रस्ता चुकलो बिकलो मध्ये पण आलो यांना शोधत आलो. असंच प्रेम पाहिजे आला भाऊ आपल्याला शोधत आणि खूप लांब आलाय गाडी मला काय वाटलं फणसाची वाडी पण इकडे आलो चांदेवाडी. आलाय मला काय वाटलं फणसाची वाडी आहे आलो इकडं चांदेवाडी. हमारा भी भाई काम कर रहा है इधर देख सकते हैं तो भाई कैसे लग रहा है हमको भाई तो भाऊ खूप नडतो इथं वन साइड भावाने कापला वन साइड भावाने सगळं कैसे हो तो चलो अभी आपको उधर मिलते हैं आता दुसरे लोकेशनवर आलोय आणि हे लोकेशन एक नंबर आहे सुरुवातीपासूनच एक नंबर आता पुढे जाऊन बघूया कसं लोकेशन आहे तो अभी खाना खाते बाद में वो पॉइंट देखने के लिए जा रहे हैं तो हमने अभी गाइस बिरयानी खाई है अभी हम उधर जा रहे हैं स्विमिंग करने के लिए. हाँ तो हमारा अभी काय झालं काय नाही वाईज माझी जिरली आलेलो ना मी थोडा तो भाई बघा आम्हाला जावं होतं कडपेला आणि हा गेला तामिनीला याला रस्ता माहित नाही काय नाही ती पोरांना विचारून नाहीत काय तर मॅप सुद्धा समजत नाही मोबाईलचं काही त्याला समजत नाही आता आम्ही 3 थर लावतोय बघूया जमतंय की नाही जमल लावू चल. बघूया कधी लावलेत नाही पण आज ट्राय करू
दादाने आपली खायची सोय केली धन्यवाद भाऊ. विनय इकडे समाजसेवा करायला लागते ना पोट पाण्यासाठी. अरे दादाची नाही